नमस्कार. आता देविकाचा जो भाऊ बनून मध्यंतरी आला होता त्याला पैशाची गरज असते, म्हणून तो आता देविकाला कॉल करत असतो. पण देविका काही केल्या त्या मॅनेजरचा कॉल उचलत नसते आणि अशातच हा मॅनेजर स्वतःशी बोलत असतो, आता तर मला हिला तिची लायकी दाखवावीच लागणार आहे. माझा फोन उचलत नाही का? आणि अशातच आता मॅनेजर गायकवाडांच्या घराजवळ आलेला असतो आणि त्याने समोरच फुलाच्या दुकानात मीराला पाहिलेलं असतं. आणि हा मॅनेजर स्वतःशी बोलत असतो, ही देविकाची वहिनी मीरा या फुलाच्या दुकानात काय करते? इथे कामाला तर लागली नाही. आणि अशातच आता तो मॅनेजर तिथे जातो आणि विचारपूस करू लागतो, देविका घरी आहे का? त्यावर मीरा म्हणत असते, अहो दादा तुम्ही आता देविकाला भेटायला आलात का? त्यावर तो मॅनेजर म्हणत असतो, हो. आणि अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते, मला तुम्हाला एक विचारायचं आहे आणि त्याबद्दल तुम्ही जर मला खरं सांगितलं तर मी तुमच्या विरोधात करणारा एक प्लॅन कॅन्सल करीन. ते म्हणजे तुम्हाला पोलिसात द्यायला आम्ही निघालो होतो, तुमच्या विरोधात तक्रार करायला. त्यावर मात्र आता मॅनेजर म्हणत असतो, मी काय केलं आहे? त्यावर मीरा म्हणत असते, तुम्ही देविकाचे भाऊ नाही हे मला कळून चुकलं आहे. त्यामुळे तुम्ही खरं सगळं सांगा, नक्की तुमचं आणि तिचं नातं काय? त्यावर लगेचच आता घाबरलेला तो मॅनेजर म्हणत असतो, खरं तर माझं आणि तिचं काहीच नातं नाही आहे, पण ती तुम्हा सर्वांना फसवते. तिने पंकजबरोबर लग्न करायच्या आधी एकाबरोबर आणखी लग्न केलं होतं आणि त्यापासून तिला राजवीर नावाचा एक मुलगा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा हादरते. मीरा म्हणत असते, काय? त्यावर लगेचच आता मीराला सगळं काही मॅनेजरने सांगितल्यावर मीरा म्हणत असते, ठीक आहे, तुम्ही आज जे मला काही सांगितलं आहे ना ते लवकरात लवकर तुम्हाला सगळ्यांसमोर सांगावं लागेल. त्यावर तो मॅनेजर म्हणत असतो, हो ठीक आहे, मी सांगायला तयार आहे. आणि अशातच आता मीराने देविकाच्या मॅनेजरला घरात आणलेलं असतं. अचानकपणे आपल्या आणलेल्या भावाला पाहून देविकाची बोबडीच वळते, कारण तिने घरात सगळ्यांना सांगितलेलं असतं की हा माझा दादा आहे. आणि अशातच आता तो मॅनेजर देविकाकडे टक लावून पाहत असतो, पण देविकाची हिंमत किती एक शब्द काही बोलत नाही आहे, सटासट पुढे चालत जाते. त्यावर लगेचच आता पुढची लोक म्हणत असतात, काय ग, मला कळत नाही आहे तू त्याला इग्नोर का करते? त्यावर मात्र आता थेट देविका म्हणत असते, कारण मला त्याच्यावर खूप राग आला आहे. एवढा दिवाळी सण तरीही तो आला नाही, भाऊबीज तरीही तो आला नाही आणि त्याला कधी येऊसच वाटत नाही आहे असं मला वाटतं. त्यावर लगेचच आता सगळं काही सुरळीत आहे, तुम्ही मागच्या बाजूने येऊ नका असं म्हणत देविकाने निरूपाला म्हटलेलं असतं, आताच्या आत्ता जायचं आणि सगळा माल तुम्ही येताना घेऊन यायचा. त्यावर मात्र देविकाला आता स्पष्टपणे जे काही सांगण्यात आलेलं असतं ते आता मॅनेजरने चिठ्ठीमार्फत सांगितल्यामुळे देविका म्हणत असते, दादा प्लीज माझ्या या घरात येण्याआधी तू बाबांना समजवलंस तर खूप बरं होईल. त्यावर आता मॅनेजर म्हणत असतो, देविका नाटकं बस कर, कारण तुला आता खरं बोलावंच लागेल. आणखी किती काळ या सगळ्यांपासून लपून ठेवणार आहेस तू? त्यावर देविका म्हणत असते, मी कोणापासून काही लपवेन, त्याच्याशी तुमचं काय घेणं देणं? आता हे सगळं ऐकल्यावर मात्र गपचूप बसलेली देविकाला एकदम मीरा आठवते आणि देविका म्हणत असते, मीरा मला माफ कर, खरंच मला आत्ता कळून चुकलंय की माझी किती मोठी चूक झाली आहे ती. आता एक एक करून अशी गोष्ट कानावर आल्यावर गोष्ट जाताच येत नसतं. आणि अशातच आता निरूपा म्हणत असते, काय ग हे देविका, हे तर तुझे दादा आहेत ना? त्यावर आता मीरा म्हणत असते, बाईसाहेब तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का? नाही ना? मग गप्प बसा ना. ही जी बाई आहे ना ती खरं तर या प्रॉपर्टीची मालकीण नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता कोणीही या प्रॉपर्टीबद्दल बोलू नका, कारण हा प्रॉपर्टी विषय इथेच क्लोज झाला आहे. आता देविकाला स्पष्टपणे नकार दिल्यामुळे काय होईल याचा अंदाज अजूनही आलेला नसल्यामुळे देविकाने स्पष्टपणे सुधाकर यांना म्हटलेलं असतं, बाबा आता तुम्हीच काहीतरी करा, मला या माणसाचं काय कळत नाही आहे, हा असा का वागतोय? त्यावर सुधाकर म्हणत असतात, हे बघ
मी ठरवल्याप्रमाणे कर, बाकी मी बघतो काय ते. त्यावर सुधाकरने असं म्हटल्यावर देविका म्हणत असते, बाबा मला या घरातनं जायचं नाही आहे, या माणसाला बाहेर काढा. त्यावर तो म्हणत असतो, मीरा सांग तुझ्या या जावेला तिची सगळी लायकी कळाली आहे म्हणा. त्यावर मीरा म्हणत असते, देविका जास्त आडेबेडे घेऊ नकोस, आता गप गुमान आमच्याबरोबर चल, नाही तर तुला बराच मोठा फाईन लागेल. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, म्हणजे कशाबद्दल फाईनबद्दल बोलताय. त्यावर आता अचानक आलेल्या तिथे काही माणसांनी देविकाला घेरलेलं असतं आणि अशातच आता तिला स्पष्टपणे असं सुनावलेलं असतं, यापुढे जर तू या घरात जर दिसलीस तर वाट आमच्याशी आहे आणि असं पुन्हा करायचं नाही या. असं म्हटल्यामुळे आता समोरचा व्यक्ती टेन्शन फ्री राहतो. पण शेवटी देविकाचा हिशोब हा चुकता करण्यासाठी तिथे सासवायला नाही तर अर्खोदला यावं लागलं. आणि अशातच आता पूर्ण सित्ता एकत्र आल्यावर कोण कुठे आहे हे आपण सांगू शकतो. अशातच आता सुधाकरने सत्यजितला म्हटलेलं असतं, अरे सत्यजित तू काहीतरी बोल यावर. त्यावर सत्यजित म्हणत असतो, बाप खरं तर या बबडीच्या मॅटरमध्ये मला पडायचंच नाही आहे. माझी बायको पडली आहे ना, ती सगळं काही बघून घेईल, तिला बरोबर जमतं कोणाशी कसं वागायचं ते. त्यावर लगेचच आता देविकाला मी सगळं काही सांगायला तयार आहे असं स्पष्टपणे देविकाच्या मैत्रिणीने म्हणताच देविकाला चक्कर येते. देविका म्हणत असते, बाप रे, अशा पद्धतीने जर काही घडण्याचा विचार झाला तर माझं काही खरं नाही. आता तर मला हे सगळं क्लोज करावं लागेल. देविकाने स्पष्टपणे पूर्ण सांगितल्यामुळे मीरा तिला झापते. मीरा म्हणत असते, देविका एकच गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा पुन्हा बोलायला करू नको, हे सगळं बंद कर. आणि हे सगळं असं होत असताना तुला कसं काय वाटलं का बोलावं असं. त्यावर देविका म्हणत असते, माझं काय चुकलंय, तुम्ही लोक मला का बोलताय. त्यावर लगेचच आता देविकाला सगळं काही सांगून मोकळं करण्यासाठी स्पेशली काय सांगता येईल याचा विचार करण्यात आलेला असतो. शेवटी आता पंकज म्हणत असतो, मला या मॅटरमध्ये पडायचं नाही या बाबा, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि मग निरूपाने देविकाच्या विरोधात जी काही मोहीम राबवलेली असते ती अगदी पाहण्यासारखी असते. मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.